तर चला आज आपण या मसाबा ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। नेक कटिंग कशी करायची ते सुद्धा। इथे मी एक चार्ट पेपर घेतलेला आहे, त्यावर खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली। त्यानंतर त्या लाईनीपासून वरती आपल्याला उंची टाकायची आहे। जे पण आपल्या ब्लाऊजची मेन उंची असेल त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचा आणि 2 ठिकाणी मार्किंग करायची। या दोघं मार्किंग जॉईन करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता या लाईनीवरती आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची आहे। या ब्लाऊजची ड्राफ्टिंग कधीही बोटनेकमध्ये होत असते, म्हणून 7 इंचावर आपण शोल्डरची मार्किंग केलेली आहे 2 ठिकाणी आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा इथे। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला मुंड्याची खुली टाकण्यासाठी लाईन ड्रॉ करायची आहे। तर इथे सुद्धा 7 इंचावर मार्किंग करायची 2 ठिकाणी आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर याच लाईनीवरती आपल्याला चेस्टची मार्किंग करायची आहे। 8 अधिक 1.5 9.5 इंचावर मार्किंग करून अर्धा इंच पुढे मार्किंग करायची आहे। खालच्या साईडला सुद्धा 9.5 इंचावर मार्किंग करायची आणि 2 इंच पुढे अशी मार्किंग करायची। सगळ्यात आधी 9.5ची जी मार्किंग आहे ती जॉईन करून घेऊया इथे आणि बाहेरची जी अर्धा इंच आणि 2 इंच अशी मार्किंग आहे ती क्रॉसमध्ये जॉईन करून घेऊ। त्यानंतर आपल्याला मुंडा खोली टाकण्यासाठी 1 इंचावर क्रॉस मार्किंग करायची आहे आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने छान असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आर्महोलचा। बघा किती छान पद्धतीने आकार दिला गेलेला आहे। आता आपण इथे गळा कसा ड्रॉ करायचा ते बघूया। सगळ्यात आधी 2.5 इंचावर मार्किंग करायची। त्यानंतर शोल्डर जे आहे 4.5 इंचाचा त्याचा मध्य काढायचा आणि एक मार्किंग करायची। इथे बघा आपण 2.5 इंचाची जी मार्किंग आहे तिथून खाली 7 इंचावर आपल्याला नेकचा जो डीप आहे तो ठेवायचा आहे। 7 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि 2.5 इंचावर परत एकदा चेक करायचा आणि व्यवस्थित मार्किंग करून एक बॉक्स इथे रेडी करून घ्यायचा। इथे आपला गळ्याचा शेप ड्रॉ होणार आहे। त्यानंतर बघा हा जो आपण बॉक्स रेडी केलेला आहे तिथे आपल्याला मध्यावर 3.5 इंचावर मार्किंग करायची आहे लाईनीवरती आणि जो शोल्डरचा मध्य काढलेला आहे तिथून खाली 5 इंचावर मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे 5 इंचापर्यंत। आता ही 5 इंचाची जी मार्किंग आहे ती आणि 3.5 इंचाची मार्किंग ही जॉईंट करून घ्यायची क्रॉस लाईनीने। फ्रेंच कर्व घ्यायचा आणि छान असा व्हीलिप आकार द्यायचा नेकला। बघा इथे आपला नेक शेप ड्रॉ करून झालेला आहे आणि मी प्रिन्सेस कटची जशी आपली ड्राफ्टिंग असते तशीच मी इथे ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे। आता इथे आपण हे सर्व साईड पार्ट कट करून घेऊया। व्यवस्थित आपण प्रिन्सेस कट जसा कट करतो तसे पार्ट ड्रॉ केलेले आहेत तसेच आपण कट करून घ्यायचे। त्यानंतर बघा नेक शेप आपल्याला व्यवस्थित जी मार्किंग केलेली आहे तसा कट करून घ्यायचा। बघा इथे आपली ड्राफ्टिंग आणि कटिंग रेडी आहे।